Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, let us know about how to form interrogatives in various forms of past tense. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे आणि आजच्या आपल्या इंग्लिश व्याकरणाच्या पाठात आपण भूतकाळात प्रश्नार्थक वाक्य कशी करायची ते पाहणार आहोत. सो इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस आर दोज सेंटेन्सेस विच एंड विथ अ क्वेश्चन मार्क. म्हणजे प्रश्नार्थक वाक्य कोणती आहे हे कसं ओळखतो आपण, तर प्रत्येक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह अर्थातच क्वेश्चन मार्क असतो. तर आपण साधा भूतकाळ बघूया. सिंपल पास्ट टेन्स. Questions in simple past tense are formed in this way: did plus subject plus base form of verb. एक एक्झाम्पल मी घेते. डिड ही गो टू द पार्क yesterday? तो काल पार्कमध्ये गेला होता का? तर त्याचं स्वरूप असं आहे सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळात डिड प्लस सब्जेक्ट प्लस बेस फॉर्म ऑफ वर्ब. इथे गो हे वर्ब आहे तर आपण ते तसंच ठेवतो, बेस फॉर्म ठेवतो त्याचा. प्रश्नाची सुरुवात, वाक्याची सुरुवात डिडनी करतो आपण. डिड मग सब्जेक्ट ही. डिड ही गो टू द पार्क yesterday आणि प्रश्नचिन्ह. अजून एक उदाहरण बघूया. डिड यू फिनिश युअर असाइनमेंट? क्वेश्चन मार्क. नाव इन द क्वेश्चन्स विथ द वर्ब टू बी, म्हणजे जेव्हा टू बी असणे हे जेव्हा क्रियापद असते तर द वर्ब कम्स बिफोर सब्जेक्ट अँड डिड इज नॉट यूज्ड. म्हणजे अशा सेंटेन्सेसचं इंटरॉगेटिव्ह करताना कुठले सेंटेन्सेस तर ज्याचं वर्ब टू बी असतं, टू बीचा फॉर्म, तर त्याचा प्रश्नार्थक करताना द वर्ब विल कम बिफोर द सब्जेक्ट अँड द वर्ड डिड DID इज नॉट यूज्ड. फॉर एक्झाम्पल, आय वॉज हॅपी असं जर सेंटेन्स असेल आणि त्याचं इंटरॉगेटिव्ह करायचं असेल, आय वॉज हॅपी म्हणजे मी खुश होतो. वॉज हे टू बीचं पास्ट टेन्स फॉर्म आहे. तर त्याचं इंटरॉगेटिव्ह करायचं तर वॉज आय हॅपी क्वेश्चन मार्क. इथे आपण डिड वापरलं नाही आणि वॉज हे जे आहे टू बीचं फॉर्म ते अगोदर आलं, सब्जेक्टच्या अगोदर आलं. सो हे सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपण इंटरॉगेटिव्ह पाहिलं आहे. आता पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळात इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस कशी तयार करतात, तर इट इज ऑफ द फॉर्म वॉज और वर WERE प्लस सब्जेक्ट प्लस ING फॉर्म ऑफ द मेन वर्ब. म्हणजे ही वॉज ट्रॅव्हलिंग टू दिल्ली, तर वॉज ही ट्रॅव्हलिंग टू दिल्ली क्वेश्चन मार्क. किंवा अजून एक उदाहरण बघू. वर द चिल्ड्रन रनिंग टुवर्ड्स द पार्क क्वेश्चन मार्क. आता हे वॉज किंवा वर हे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये कसं वापरायचं, तर वॉज इज यूज्ड वेन सब्जेक्ट इज सिंग्युलर अँड वर WERE वेअर किंवा वर हे इट इज यूज्ड वेन सब्जेक्ट इज प्लुरल. तर थोडक्यात पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म असतो वॉज और वर प्लस सब्जेक्ट plus ING form of main verb and question mark. Now let us look at the sentence in past perfect tense. पूर्ण भूतकाळात कसं असतं, तर questions in past perfect tense have the form had plus subject plus past participle of the main verb. एक उदाहरण बघूया. Had he already left for Paris when I called? question mark. तर हे उदाहरण होतं पास्ट परफेक्ट टेन्समधलं इंटरॉगेटिव्हचं. इथं सुरुवात क्वेश्चनची हॅडनी झाली, HAD हॅड, मग सब्जेक्ट आला ही आणि पास्ट पार्टिसिपल ऑफ मेन वर्ब लीवचं झालं लेफ्ट. हॅड ही ऑलरेडी लेफ्ट फॉर पॅरिस व्हेन आय कॉल्ड आणि मग क्वेश्चन मार्क आला. आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये इंटरॉगेटिव्हचा फॉर्म कसा असतो,
तर इट इज ऑफ द फॉर्म हॅड प्लस सब्जेक्ट प्लस बीन BEEN प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट आणि पुढं जे असं असतं पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये फॉर किंवा सिन्स आणि जनरली टाईमचा रेफरन्स असतो तर तो तसाच राहतो. एक उदाहरण घेते मी. हॅड ही बीन अटेंडिंग द मीटिंग सिन्स द बर्थ ऑफ हिज सन क्वेश्चन मार्क. तर हॅड ही बीन अटेंडिंग हा इंटरोगेटिव्ह फॉर्म आला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. तर इथं सुरुवात हॅडनी झाली, मग सब्जेक्ट आला, मग प्लस बीन BEEN, मग वर्ब अटेंडचं झालं अटेंड आणि ING अटेंडिंग म्हणजे कंटिन्युअस फॉर्म झाला. सो हॅड ही बीन अटेंडिंग द मीटिंग्स सिन्स द बर्थ ऑफ हिज सन हा झाला इंटरोगेटिव्ह फॉर्म पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधला. So today we have seen the interrogative sentences in past tense. We have covered all the forms of the past tense and I hope you have understood this, and with this completes our study of the entire past tense. So thank you all. Dhanyavad.